तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार सरोवरातील सातत्याने वाढत चाललेली पाणी पातळी हा एक चिंतेचा विषय असून या संदर्भात शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी काही भाविकांनी लोणार तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे। दरम्यान सदर उपोषण सुरू होऊन 5 दिवसांचा कालावधी लोटला तरीही प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेण्यात न आल्याने आंदोलनकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत। मात्र 5व्या दिवशी लोणार वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेके, वनपाल वाघ यांचे टीमने उपोषणास भेट दिली, परंतु आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने यावर तोडगा निघाला नाही। जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवराच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना होत नसल्याने भाविकांना सोबत घेऊन यापुढे आमरण उपोषण, जलसमाधी आंदोलन, रास्ता रोको असे एक नाही तर अनेक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। गेल्या 5 दिवसापासून हे जे आमचं साखळी उपोषण चालू आहे ते सोडवण्याकरता वन विभागाचे RFO रामटेके साहेब आज विविध डॉक्युमेंट्स घेऊन आमच्याकडे आले होते। पण हे सगळे डॉक्युमेंट पाहता एक लक्षात येते की हे सगळे फक्त त्यांनी त्यांच्या वरिष्ठाकडे केलेले अर्ज आहे। या अर्जाचा यातून काही निष्पन्न होत नाही, यातनं काही विषयातला मार्ग निघताना दिसत नाही। त्यामुळं आम्ही सर्व कमलजा माता भक्त परिवाराने असं ठरवलेलं आहे, आंदोलनाला अजून तीव्र करायचं असं आता मी ठरवलेलं आहे। आणि जे आत्ता सद्यस्थितीला आमचं साखळी उपोषण चालू आहे हे सुरू ठेवत येत्या बुधवारपासून आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहे। तसेच विविध प्रकारचे आंदोलन, त्यात मग गावबंदची हाक असू दे, रस्ता रोको असू दे, जलसमाधी आंदोलन असू दे, विविध प्रकारचे आंदोलन आम्ही सगळे कमलजा माता भक्त परिवार आता आम्ही येत्या काळात रितसर पद्धतीनं प्रशासनाला त्या विषयात निवेदन देऊन ते सगळे आंदोलनाचं पवित्र आम्ही आता स्वीकारत आहोत। कारण या विषयाला निगडीत महसूल विभाग आहे, ASI आहे, फॉरेस्ट आहे, पण नेमकी फक्त एक फॉरेस्ट विभागाने भेट दिली आणि मागणी केली की बाबा हे सगळं हे जे आणि जी माहिती त्यांनी पुरवली ती सुद्धा अपुरी पुरवली। त्यामुळं आम्ही त्यांच्या पुरवलेल्या माहितीशी संतुष्ट नसल्यामुळे आम्ही सध्या हे आरक्षण स्थगित, हे जे आमचं आंदोलन आहे हे चालू ठेवत आहोत, हे स्थगित करत नाही। ही जलपातळी जी समजा झालेली मंदिरामध्ये पाणी गेलं, जलपातळी वाढ झालेली, हे रोखण्यासाठी नेमका काय उपाय करणार आहे सांगायला लागते काही? ते वन विभागाचे अधिकारी म्हणतात तेच वन विभागाकडे वना हरकत मागतात। कशासाठी कोणता करणार, काय उपाय करणार आहे काय सांगायला लागते ना? त्यांनी ते काय आम्हाला सविस्तररित्या सांगितलं म्हणजे उपायच माहित नाही समजा त्यांनी। मी सांगतो, आपले जे 3 झरे आहेत, 5 झरे टोटल आहेत, त्यापैकी जे मोठ्या झऱ्यांचं पाणी आहे ते एका जागी करून तिथे मोठा पंप टाकून तो पाणी वर लिफ्ट करण्याचा आहे। जसं आपलं MTDCच्या मागचा जो नाला आहे त्यामध्ये सोडायचं, म्हणजे जेणेकरून जे गोडं पाणी आपल्या लोणार सरोवरात चाललेलं आहे आणि पाणी पातळी वाढत आहे ती स्टॉप होईल। परंतु यामध्ये जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ASI डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट विभाग यांचा एकमेकांशी तारतम्य नसल्यामुळे आता हा आणखी किती दूर विषय जाणार आहे हा एक मोठा विभाग आहे। कारण आत्ता फॉरेस्ट विभागांच्या अधिकाऱ्यांशी मी वरती नागपूरला बोललोय, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ASI डिपार्टमेंटला एक फॉर्मॅट पाठवलेला आहे की मंदिरांचं नुकसान कशा प्रकारे होते, पाणी कुठपर्यंत आलंय, तो जोपर्यंत ते त्यांच्याकडे पाठवत नाही तोपर्यंत ती राज्य वन्यजीव मंडळ ज्याचे अध्यक्ष आपले CM साहेब आहेत त्यांच्यापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या काम करण्याची परमिशनच मिळत नाही। परंतु हे अजून कुठे गेलेलं नाही। किती दिवस तुमच्याकडे मागणी? आता पाणी पातळीची जी आम्ही सुरुवातीला मागणी केली होती ती 2021 मध्ये केलेली होती की पाणी जलपातळी लोणार सरोवराची वाढत आहे, यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचं आहे। तेव्हापासून हे चालू आहे। परंतु आता कमलजा मातेच्या मंदिरात व तांदळाच्या वरती पाणी जात आहे, त्यावेळेसपासून हे आंदोलन आणखी तीव्र झालेलं आहे। एक दिवस लोणार बंद ठेवण्यात आलेला आहे, परंतु आता त्यानेही फरक पडलेला नाही, तर हे साखळी उपोषण चालू आहे आणि आता सर्व जनतेचं असं म्हणणं आहे की यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। आज 5वा दिवस आहे का? फक्त वन विभागाने तुम्हाला हे दिली आज? महसूल विभाग आले कोणी नाही का? इतर कुठल्याही विभागानं या आंदोलन स्थळाला पोलीस नेमकं जे ते तुम्ही जे मध्ये लिफ्टिंग करण्यासाठी एक खड्डा करण्याचं आहे असं म्हणणं आहे, पण त्याचं त्याला तर माहितीच नाही ती गोष्ट वन विभागाला? नाही माहिती आहे, त्याचा सर्वे झालाय नगर परिषद लोणारने आणि फॉरेस्ट विभागाच्या सर्व मिळून तो सर्वे केलेला आहे। त्या सर्वेत मी पण होतो, खाली जाऊन पूर्ण पाणी कुठून आणायचंय, कुठे जायचं त्याचं एस्टिमेट पण काढलेलं आहे। फक्त आपल्याला वन्यजीव विभागाची मंडळाची
परमिशन मिळण्याची गरज आहे. ती परमिशन मिळाल्यानंतर ते पाणी वर येईल. आता त्याचं म्हणणं होतं, आता समजा तोंडी विचारलं मी त्याला लाईव्ह मध्ये विचारलं, त्याचं म्हणणं आहे की पुरवठा विभागानं त्याचं पाणी अडवं आणि वर विभाग आम्ही आमचं अडवतो. हे बरोबर आहे तुमचं म्हणणं? त्याचं असं आता म्हणणं ते झालेलं आहे की धारेचं पाणी धारेवाल्यांनी म्हणजे ESI वर नेणे, फॉरेस्ट विभागाचं रामगयाचं पाणी जे आहे ते वन्यजीव विभागाने वर आणणे, हे आत्ता माझ्या समोर आलेलं आहे. आणि जिल्हाधिकारी समक्ष काय ठरलं होतं? ती एकाच जागी आणून वर आणायचं. कुठं समजा आपल्या रामगयाच्या बाजूला थोडंसं पुढे गेल्यानंतर जिथे धारेचं पाणी येईल तिथून ते वरती करायचं. मग त्यासाठी कोणाची परवानगी लागते आता? वन्यजीव विभाग, महाराष्ट्र वन्यजीव मंडळ, ज्याचे अध्यक्ष CM साहेब आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांच्या परमिशननं ते निघेल. ती परमिशन फॉरेस्ट विभागाला मिळेल, त्यानंतर हे काम चालू होईल. जर ती परवानगी मिळाली तर हे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. बिलकुल सॉल्व्ह होईल. गोडे पाणी जाण्याचा हो, 100%. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याच आदेशानुसार हे थांबलेलं आहे. बरोबर. त्यांच्यापर्यंत प्रस्ताव गेलेलाच नाही, अजून गेलंच नाही. मग आता तुमचं मत काय आता? लवकरात लवकर तो प्रस्ताव तिथे जावा, प्रस्ताव तयार व्हावा. ESIनी, फॉरेस्ट विभागाने, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी, या सर्व नगरपालिकेने मिळून बसून हा प्रस्ताव तयार करावा व वन्यजीव मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवावं, त्यांची परमिशन घ्यावी व लवकरात लवकर आपलं मंदिर पाण्याच्या पातळीने खाली करावं. हे जे आता संबंधित विभाग आहे 2-3 विभाग समजा, तर याचा समन्वय नाही अजून. नाही, कारण नेमकं काय उपाययोजना करायची त्यानं समन्वय नाही. पूर्वी जी लोणारमध्ये मिटिंग व्हायची ती मिटिंग आता लोणारमध्ये होत नाही. नागपूर हायकोर्टामध्ये जे होतं ते आता मुंबईकडे गेलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या विदर्भामध्ये याचा कुठलाही काही संबंध राहिलेला नाही. म्हणजे याचा अर्थ आता वन विभाग, पुरातत्व विभाग, ESI विभाग आणि महसूल विभाग यांचा ताळमेळ नाही आहे. नेमके पाणी अडवायचं कसं, कुठे खड्डे करायचं काय म्हणता येईल आता. म्हणजे हे शोधाचा विषय बनलेला आहे. बिलकुल. नेमके पाणी रोखाचं कसं हे शोधाचा विषय झालेला सध्या. बरं. मागील 6 महिन्यापासून लोणार सरोवरात जलपातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्या जलपातळीमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक पुरातन मंदिरे हे पाण्याखाली गेली असून कमळदा मातेच्या मंदिरात मूर्तीच्या डोळ्यापर्यंत पाणी गेलेलं आहे. 6 महिन्यापासून हे सोशल मीडियावर तसेच या भाविक भक्तांनी निवेदने सुद्धा दिलेली आहे. त्यावर तुम्ही काय कारवाई केली आतापर्यंत विभागानं आपल्या? आम्ही जेव्हा तुमचे आम्हाला निवेदन प्राप्त झाले, आम्ही तात्काळ निवेदन वरिष्ठ कार्यालयात आम्ही पाठवलेले आहे आणि वरिष्ठ कार्यालयात हे प्रक्रिया चालू आहे. कायची प्रक्रिया चालू आहे आता? हे जे पाणी समजा कमी करायचं तर काय उपाययोजना करणार तुम्ही? काय पाणी ठरलं? कमी करण्यासाठी उपाययोजना जोपर्यंत आपल्याला वरिष्ठ स्तरावरून परवानगी येत नाही तोपर्यंत आपण कोणतीही प्रोसेस इथं चालू करत नाही. कारण की आपलं जे क्षेत्र आहे हे आपलं सँच्युरी भाग आहे आणि जे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अंतर्गत जोपर्यंत परवानगी प्राप्त होत नाही तोपर्यंत नियमानुसार आम्ही काहीही करू शकतो. लोणार शहरात अशी चर्चा आहे की जे गोडे पाणी आहे धारातीर्थ पापारेश्वर सीतानानी हे पाणी एका ठिकाणी खड्डे करून ते समजा एका ठिकाणी साचवायचं आणि ते पाणी लोणारवासियांना पिण्यासाठी आणायचं आहे. ही जी चर्चा ही खरी का खोटी आहे? अशी झालेली की नाही? अशी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यासमोर झालेली चर्चा बरोबर आहे? त्याबद्दल तर मी त्याच्यावर डिटेल सांगू शकत नाही. समजा हे जे पाणी करण्यासाठी खड्डा करायचं काम असलं त्याला तुमची NOC लागते का तिथं हे पाणी रोखण्यासाठी परत तुमच्या युगात? पाणी रोखण्याचं सोळा पण नाही, हे जे गोडे पाणी रोखण्यासाठी जर समजा तिथं काही खड्डं खोदकाम करायचं काम पडलं ते खोदकाम करण्यासाठी आपल्या कार्याची परवानगी लागते का? कोणतंही खोदकाम असो काहीही असो परवानगी आल्याशिवाय खोदकाम आपल्याला कोणत्याच प्रकारचं काहीही करता येत नाही. आता समजा हे जे साखळी उपोषण बसलेलं आहे तर नेमकं याच्यात कोणत्या विभागाचं हे समजा हा ते कोणते विभाग तुमचं बघतं? नाही, याच्यामध्ये आपलं ESI डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, अदरही पातळी करून जे आहे ते त्यांची प्रोसेस चालू आहे. सर्वे डिपार्टमेंट याच्यामध्ये प्रयत्न करत आहे आणि आमचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे आम्ही सुद्धा पूर्ण इथून जे काही आमची प्रोसेस आहे ते आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट करत आहे. 6 महिन्यापासून सुरू आहे प्रोसेस? नाही, 6 महिन्याचं सोडा, आता तर नुकतंच आम्हाला मी तर नुकतंच इथं नाही 6 महिन्यापासून चालू आहे कारवाई. हां, मी तर नुकतंच जॉईन झालो पण जसे मला निवेदन प्राप्त झाले आम्ही आत्ताच मी माझ्या प्रोसेसला मी स्टार्ट केलं जेव्हापासून निवेदन आले तेव्हापासून. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी प्रत्यक्ष इथं भेट दिलेली आहे आणि ते गोडे पाणी त्यांनी ते शिफ्ट करायला सांगितलेलं आहे अशी सूचना आहे. आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांचं म्हणणं की आम्ही ते निधी बी मंजूर केलेला आहे. हां, तर आता कालच विधिमंडळामध्ये आता 2-3 दिवसापूर्वी सिद्धार्थ खरात मेकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी एक प्रश्न उपस्थित केला की पुरातत्व विभाग व वन विभागामध्ये ताळमेळ नाही, हे खरं आहे का?
ताळमेळ नसल्याचा प्रश्न खरा आहे का? ताळमेळचा प्रश्नाचा भाग उद्भवत नाही, कारण की आम्ही सर्व डिपार्टमेंटचे मी आता सर्व पत्रे दिलेली आहे इथं, आणि आम्ही सर्व इथून पाठवलेलं आहे वरिष्ठ स्तरावर. पुरातत्व विभागात तुमचा ताळमेळ आहे का याच्यात? पुरातत्व विभाग आणि आमचा भाग हा वेगळा आहे. त्यांचं ते करत आहे, आमचं नाही आम्ही नाही, करत हे समजा जे मंदिर आहे, मंदिर कोणाचे आहे? पुरातत्व विभागाचे. मंदिर त्यांचे आहे. हा, आणि पाणी जातं तुमच्या याच्यातून, समजा तुमच्या कार्यक्षेत्रातून. मग आता तुमच्या दोघांचा समन्वय आहे का? नाही. हे काय करायचं, रोखायचं कसं रोखणार तुम्ही आता? काय ठरलं का तुमचं आलं तसं? तुमचं काय ठरलं का तसं? त्यांनी परवानगीसाठी टाकलेलं आहे पत्र, हां, पण सरासरी एकच आहे की एक परवानगी आल्याशिवाय कोणत्याच प्रकारचं आपण काही करू शकत नाही. आता नेमकी परवानगी येणार कधी समजा? आता लोकांचं म्हणणं आहे की चेंडू हे चेंडू याच्यात फेकायला आले, हे चेंडू याच्यात फेकायला आले. मग सुरुवाला म्हणतात आमचं काम नाही, पुरातत्ववाले म्हणतात आमचं काम नाही, वन विभागाला आमचं काम नाही म्हणतात. नेमकं आहे कोणाचं आहे आता? हा प्रश्न नेमका आहे कोणाचा आहे? सॉल्व कोण करणार याच्यावर? सॉल्व तर आम्ही आमची जे प्रोसेस आहे, वन विभाग जे आमच्या अंडरमध्ये आम्ही करत आहे, आणि जसं आता सर्वांशी आम्ही डिस्कस केलं त्याच्यानुसार आम्ही करूया. आता हा प्रश्न 6 महिन्यापासून आहे, आणि जर ही दुर्गा त्यातली जी कमळाच्या माते मंदिर आहे, म्हणजे मूर्ती जर डुबली आणि या धार्मिक भावना जर दुखावल्या गेल्या, आणि जर होणाऱ्या ज्या प्रसंगास कोण जबाबदार आहे? जबाबदारीचा प्रश्न नाही, कोणाची जबाबदारी जसे पाणी काढण्याची? जबाबदारी हा भाग वेगळा झाला, पण आम्हीही असं आमची धार्मिक भावना आहे त्याबद्दल, आणि मी एक कनिष्ठ स्तरावर इथं काम करतो आहे. एवढंच आहे की मी वरिष्ठांना इथले जे काही आहे तुमचं मी वरिष्ठांना पोहोचू शकतो, एवढंच मी सांगू शकतो. अदरवाईज मी अदर बोलू शकतो. आता तुझं मत काय समजा त्याच्या आजचं याला उपोषण करता काय सांगू शकतो तुम्ही? मी एकच म्हणेल की आता जे माझ्याकडे डॉक्युमेंटेशन आहे आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठवलेले, तिथं प्रोसेस चालू आहे की यांनी काही दिवसासाठी आता मला वाटते की मंजुरी येईपर्यंत थोडं स्थगित करावे, असं मला माझं वैयक्तिक मत आहे.